एका माकडाने संपूर्ण जगाला प्रेम काय असतं, आपुलकी काय असती, आई नसल्याचं दुःख काय असतं, आई नसल्याची व्याकुळता काय असते, आई जर नसेल तर आपलं जीवन कसं असतं, या सर्व गोष्टी संपूर्ण जगासमोर आणल्या. आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, की लोकांच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्या माकडाला मदत करा, लोकं म्हणू लागले, कारण तो व्हिडिओ तेवढा भावनिक होता, भावनिक करणारा व्हिडिओ होता. सोशल मीडिया असो, YouTube असो, टेलिव्हिजन असो, सगळीकडे हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होऊ लागला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती सर्वसामान्य लोकं, सर्वसामान्य जे पण लोकं आहेत, त्यांच्या मनात फक्त एकच भावना आहे, की ह्या माकडाला कुणीतरी मदत करा, लळा लावा, प्रेम देणारं कोणीतरी आणून द्या. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे मित्रांनो, एका माकडासाठी. आणि त्याच माकडानं या संपूर्ण जगाला प्रेम काय असतं, आपुलकी काय असते, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. ते हे छोटंसं पिल्लू माकड, ते आहे पंच. मित्रांनो, या पंच नावाच्या माकडानं ज्याचं वय आहे 6 महिने, या 6 महिन्याच्या माकडानं संपूर्ण जगाला शिकवण करून दिली, की प्रेम काय असतं, आई-वडिलांबद्दल प्रेम काय असतं. जर आपलं कोणी जवळ नसेल, तर आपण किती व्याकुळ होतं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सिद्ध करून दाखवल्या. या संपूर्ण जगासमोर दाखवल्या. एखादा माणूस ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस लोकांना वाटत नाही, मी एकटा पडलोय, मी तळमळतोय. पण ज्यावेळेस अशा प्रतिक्रिया एखाद्या प्राण्यामध्ये दिसून येतात, त्या प्राण्यामध्ये त्या गोष्टी दिसून येतात, ज्या की आपल्यासोबत होत आहेत. या वेळेस मित्रांनो, त्या माणसाला पण कुठेतरी डोळ्यातनं पाणी येतं आणि संपूर्ण जगाचं लक्ष त्या प्राण्याकडे केंद्रित केलं जातं. ज्याप्रमाणे मित्रांनो, मग मागेच एक केस झाली होती. त्या 18 वर्षाआधीची स्टोरी, जी पेंग्विनची स्टोरी होती, ती आताच 1 महिनाभरापूर्वी ती रिव्हील करण्यात आली. आता एक माकड मित्रांनो, हे माकड जे की स्वतःला त्यांनी ज्याची आई स्वतःमध्ये बघितली, ते म्हणजे एका भावल्यामध्ये त्यांनी आई बघितली. ज्या माकडाच्या डोक्यावरचं छत्र हरवलं होतं, त्या माकडाला फक्त एक खेळणं आणून दिलं आणि त्या खेळण्याला त्याने आई समजली. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ बघितला तुम्हाला लगेच समजून येईल. त्या व्हिडिओमध्ये ते माकड जे खेळणं आहे, त्या खेळण्याला आई म्हणून समजतं. कोण माकड मारायला लागलं, दुसरं माकडं मारायला लागले, तर ते पळत-पळत त्या खेळण्याकडे जातं. मला वाचव, त्या पाठीवरती बसतं. ते हात त्याच्या ह्यानं गुंडाळून घेतं, त्याला मिठी मारतं त्या खेळण्याला. बाकीचे माकडं त्याला त्रास ज्यावेळेस देतात, त्यावेळेस ते आईकडे धावत जातं. त्या माकडाला ते जे खेळणं आहे त्याला त्याने आई समजलंय आणि याच्यामध्ये मित्रांनो ही भावना, हे प्रेम बघितल्यावरती लोकांच्या डोळ्यातनं पाणी येतंय. मित्रांनो, ज्यावेळेस तो स्वतःला प्रेम करायला कोण नाहीये म्हणल्यावरती त्या बाहुल्याचा हात हातात घेतो आणि स्वतःच्या तोंडावरनं फिरवतो मित्रांनो. फिरवल्यावरती संपूर्ण जे पण आहे ना, तो व्हिडिओ काढणारे लोकं आहेत, जे सर्व सोशल मीडियावरचे लोकं आहेत, ते बघूनच त्यांच्या मनामध्ये त्या वेदना होतात आहे, की त्या वेदना त्यांना शिकून जातात आहे, की आपलं जर सोबत कोण नसेल, तर आपले काय हाल होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जर कोण नसेल, तर आपले काय हाल होतात. त्या व्हिडिओमधनं स्पष्ट होतं मित्रांनो. एवढं-एवढंसं छोटंसं ते माकड, ते पिल्लू मित्रांनो, 6 महिन्याचं ते पिल्लू आहे. त्याचं ते भावल्यासोबत इंटरॅक्शन पाहून लिटरली लोकं म्हणतात आहे, की या जगामध्ये प्रत्येकाला भावना आहे, प्रत्येकाला प्रेम आहे. कोणीही हलकट मनाचं नाहीये. हे त्या गोष्टीवरनं, त्या व्हिडिओमधनं सिद्ध होतं आणि याच्यामध्ये मित्रांनो, ज्या एखाद्या पिल्लाच्या डोक्यावरनं आईचं छत्र हरवलं असेल, त्याचं तर काय मित्रांनो, त्यांनी स्वतःला स्वतःची जी आई आहे, त्या एका खेळण्यामध्ये बघितली आणि कोणी त्रास दिला, कोणी मारलं, कोणी काय केलं, तर ते पळत-पळत येतं. त्या खेळण्याकडे धावून जातो, त्या खेळण्याकडे बसतं, त्या खेळण्याशी गप्पा मारतं. मित्रांनो, याच्यातनंच आपल्याला खूप मोठ्या गोष्टी सिद्ध होतात. जो प्रेमाचा एक बोध आहे, जो प्रेमाची एक व्याख्या आहे, ते माकड सिद्ध करतंय. जर आपल्यासोबत आपले पाहुणे-रावळे, आपले जे आई-वडील, आपला भाऊ-बंधकी जर नसेल, तर आपले काय हाल होतील? तुम्ही विचार करा मित्रांनो, ज्या प्रकारे ते माकडाचे होतात आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, एक माणूस ज्यावेळेस त्याला चारा खायला येतो, त्या माणसाला ते जाऊन चिटकतं, कारण त्याला माहिती आहे त्या माणसाकडनं त्याला प्रेम भेटणार आहे. ते माणूस त्याला जवळ घेतात, त्याला कुठल्याही प्रकारची इजा देत नाही. त्या माणसाकडे त्याचं लक्ष असतं. तो जोपर्यंत त्या झूमध्ये येतो, त्याला सगळ्या माकडांना खाऊ घालतो, तोपर्यंत ते जे पिल्लू आहे, त्या माणसासोबतच असतं. त्याच्या पायाला चिटकून असतं. तो संपूर्ण झूमध्ये फिरत असतो. मित्रांनो, विचार करा, जीव लावला तर एखाद्या प्राण्याला तुम्ही जीव लावला, तर ते पण तुम्हाला जीव लावू शकतं आणि त्या प्राण्याची भावना एवढी आहे, की त्याला प्रेमाची गरज आहे, त्याला आपल्या माणसाची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या
व्हिडिओमधनं सिद्ध होतं ते त्या माकडाच्या मार्फत. हे माकड जे संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश देत आहे. हे माकड तुमच्या जवळचे जे लोकं आहेत त्यांच्या जवळ तुम्ही राहावा. ते जर नसतील तर तुमची काय अवस्था होईल याबद्दल तेच लोकांना सांगतंय. आई जर आयुष्यात नसेल तर काय हालत होतील या गोष्टी लोकांना सांगतंय. त्यामुळं मित्रांनो या माकडाने या संपूर्ण जगाला ज्याप्रमाणे संदेश दिला त्यामुळंच याला पंच म्हणलं जातंय. तो एकटा सामना करतोय, तो लढाऊ आहे. तो पुढे जाऊन खूप मोठा बनेल असं लोकं पण म्हणतात आहे. परंतु तो प्रेमाचा संदेश सर्वांना देतोय, की आपल्या आई-वडिलांशी आपला कसला संबंध असला पाहिजे, आपल्या भावांशी कसला संबंध असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तो त्या व्हिडिओमधनं सांगत आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्ही देखील कुठलेही मतभेद असतील ते विसरून जावा. आईच्या जवळ जावा, आईला मिठी मारा, वडिलांना मिठी मारा, भावांना मिठी मारा. कारण हेच जे लोकं आहे, हे आपल्यासोबत असतात शेवटपर्यंत. हे जर दुरावले तर तुम्ही एकटे पडता. तुमच्यासोबत कुठल्या गोष्टी होतील. या समाजामध्ये जे कोल्हे असतात, कोल्हे कुत्रे ते फाडून खाणारे ते खूप जास्त असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, या माकडाने संपूर्ण व्हिडिओमधनं स्पष्ट करून दिलं, की एकटा पडल्यावरती माणसाची अवस्था काय होते. नक्कीच मित्रांनो तुम्ही समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.